आज मी तुम्हाला अशी एक शाळा दाखवतोय ज्या शाळेमध्ये फक्त 2च विद्यार्थी आहे। हत्तीबोडी गावातील मराठी शाळा बंद होऊ नये म्हणून नागपूर जिल्हा परिषदेनं ही शाळा फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवलेली आहे। या 2 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोज शिक्षिका 90 ते 100 किलोमीटर प्रवास करून या शाळेत येतात आणि 2च विद्यार्थ्यांची शाळा भरते। चला तर बघूया ही शाळा कशी आहे। नागपूर जिल्ह्यातील अशी एक शाळा जी फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवण्यात आलेली आहे। मराठी शाळा बंद होऊ नये आणि हत्तीबोडी गावातील शाळेला कायमचं कुलूप लागू नये म्हणून महाराष्ट्र सरकारनं आणि नागपूर जिल्हा परिषदेनं ही हत्तीबोडी प्राथमिक शाळा 2 विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवलेली आहे। या शाळेमध्ये 2च विद्यार्थी आहे। रोज 2च विद्यार्थी शाळेत येतात, 2च विद्यार्थी शाळा उघडतात आणि या 2 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण बघू शकतो हा 2 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे। 5व्या वर्गात हे दोन्ही विद्यार्थी आर्यन आणि श्लोक हे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि या दोन्ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वैशाली मॅडम रोज जवळपास 90 किलोमीटरचा प्रवास करून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या शाळेत येतात, शाळा उघडतात आणि ही शाळा जी आहे ती फक्त 2 विद्यार्थ्यांसाठी सुरू असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातल्या शाळा बघितल्या आपण जिथे 100, 200, 300 विद्यार्थी असतात, अशा किलबिलाटामध्ये सुरू असणाऱ्या शाळा आणि दुसरीकडे एक मराठी शाळा सुरू राहावी, गावातली शाळा कायमची बंद होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारनं आणि नागपूर जिल्हा परिषदेनं ही मराठी शाळा सुरू ठेवलेली आहे। आणि बघू शकतो 2च विद्यार्थी वर्गात बसतात, 2च विद्यार्थी खेळतात, 2च विद्यार्थ्यांची प्रार्थना होते, 2च विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात। इथे 2च विद्यार्थ्यांसमोर झेंडावंदन केलं जातं आणि 2च विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत। इथल्या टीचर आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। मॅडम, 2च विद्यार्थ्यांची शाळा, एक अनोखं समीकरण, एक वैशिष्ट्यपूर्ण, काय सांगणार? सर, 2 विद्यार्थी असो की 200 विद्यार्थी असो, शेवटी आपल्याला जे मुलांचा दर्जा वाढवायचा आहे, शैक्षणिक कार्य करायचं आहे, त्या मुलांना आपल्याला शिक्षणाच्या उंचावर न्यायचं आहे, तर आपल्याला हे कार्य 2 मुलांनाही शिकवावंच लागणार आहे। दिवसभराचं जे 200 मुलांना शिकवणं आणि फक्त 2 मुलांची शाळा चालवणं, काय वाटतं तुम्हाला? वेगळे चॅलेंजेस काय वाटतं? चॅलेंज असं काही मला एक सांगा, ही शाळा सुरू ठेवण्याचा काय निर्णय घेतला सरकारने? शाळा कारण की 2च विद्यार्थ्यांना शिकवणं, RT ॲक्टनुसार सर गाव तिथे शाळा आणि प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण या अंतर्गत ही शाळा सुरू आहे। आणि त्यामुळे सध्या मी इथे एक 2 महिने झाले डेप्युटेशनवर आहे। इथल्या मॅडम ज्या आहेत त्या प्रसूती रजेवर गेल्या आहे, त्यामुळे मला इथे कार्य करण्यासाठी, शैक्षणिक कार्य करण्यासाठी 2 पोरांना शिकवताना चॅलेंजेस म्हणून असं वेगळं काही मला असं वाटलं नाही सर। पण जे माझं रोजचं रुटीन आहे, जे मी माझ्या 10-20 मुलांमध्ये जे रोजचे पिरियड्स घ्यायचे, तसंच मी इथे पण माझं कार्य कंटिन्यू करते आहे आणि मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करते आहे। आणि त्यांना खेळतात कशी मुलं? मग ते सोबत एकमेकांशी खेळत असतात सर, अगदी खूप छान खेळतात, खूप छान। वर्गात पण माझ्या अगदी अभ्यास कंटिन्यू त्यांचा चालू असतो। शाळा बंद होऊ नये म्हणून सुरू ठेवण्यात आली आहे। गावातली जर शाळा बंद झाली सर, तर ही छोटी छोटी लेकरं जी आहेत तर ते शिक्षणापासून वंचित पण राहू शकतात। कारण इथून गावापासून दूर असलेली शाळा, समजा 1-3 किलोमीटर धामणगाव आहे किंवा इकडे झिलबोडी शाळा आहे, तिथपर्यंत मुलं रोज जातील, पायी जातील, पायी येतील, थकून जातील आणि त्यामुळे होऊ शकतं रोज ते शाळेत जाणारही नाहीत, मग ते शिक्षणापासून वंचित राहतील। त्याच्यामुळे गाव तिथे शाळा असल्या कारणाने ही मुलांसाठी पण आणि 2 विद्यार्थ्यांसाठी पण सुरू ठेवलेली। तुम्ही रोज अपडाऊन करता यासाठी? नक्कीच आपण बघू। श्लोक आणि आर्यन, श्लोक काय सांगशील? बाजूला हो। 2च विद्यार्थी आहे तुझ्यासोबत, आर्यन आहे आणि तू। कसं वाटतं शाळेत? चांगलं वाटते। काय काय करता तुम्ही रोज? अभ्यास करतो, धडा वाचतो, शिकवते, फळे वाचतो। जास्त मुलं असले तर खेळायला मजा येते। 2 मुलात काय खेळता तुम्ही? बॅट बॉल, पकडम पकडाई, फुटबॉल, मॅच। मजा येते का 2च मुलांमध्ये? हो। बोर होत नाही? नाही।
रोज शाळा सुरू असते? हो हो काय शिकवलं मॅडमनी आज? धडा बंडूची इजार कसं वाटतं? दोनच विद्यार्थी आहेत तुम्ही. चांगलं. पण ही शाळा बंद झाली तर काय होईल? काय दुसऱ्या शाळेत जाईल. कुठल्या गावाला? धामणगाव. चालत जावं लागेल? हं? चालत जावं लागेल? नाही हं. गाडी कोणाची गाडी? बाबाची. पप्पाच्या गाडी. तू कसं जाशील शाळेत? समजा ही शाळा बंद झाली तू? सायकलनं. सायकलनं. ही शाळा सुरू राहायला पाहिजे. हो. ही हा श्लोक, आर्यन दोनच विद्यार्थी आहे आणि ही दोनच विद्यार्थ्यांची शाळा इथे भरवली जाते. या शाळेवर वर्षाला जवळपास 12 ते 15 लाख रुपयाचा खर्च आहे. परंतु असं असतानाही एकतर RT ॲक्ट आहे आणि दुसरं गावातली शाळा बंद होऊ नये, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून नागपूर जिल्हा परिषदेनं ही शाळा सुरू ठेवलेली आहे. अत्यंत कौतुकास्पद निर्णय या शाळा सुरू ठेवण्याचा, कारण की ही शाळा आज जर 2 विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवली नाही तर या हत्तीबोडी गावातील शाळेला कायमचं कुलूप लागेल आणि मग इथे येणारी जी पिढी आहे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. याच उदार हेतूनं ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.